सर्वांना माझा नमस्कार. आपण या लेक्चरमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 याच्यावरती आतापर्यंत टीचर्सने कसे प्रश्न विचारले या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. आपण हे का बघतोय तर नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त याचा जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये त्यांनी हा मुद्दा मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करतोय. त्या अनुषंगाने सांगतो की आपण जे तुमचे टेक्निकल म्हणजे काय, जे पण तुमचे कायद्याचे जेवढा सिलेबस आहे 60% तो सिलेबस आपण बॅच थ्रू कव्हर करतोय. त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमचे 9 टॉपिक हे आपण कव्हर केलेले आहेत आणि ते तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल करू शकतात. त्याच्या डिटेल्ससुद्धा तुम्हाला पुढे सांगतो. किंवा टेलिग्रामवरती तुम्ही @current073 या आय डीवरती मला मेसेज करा. आपली बॅच टेलिग्राम आणि ॲप दोन्हीवरती आता रनिंग चालू आहे. ठीक आहे, ॲपवरती सुद्धा आपण आलेलो आहोत. ठीक आहे, तर इथं प्रश्नांचं स्वरूप सांगतो मी तुम्हाला. पहिला प्रश्न काय विचारतात ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 185B त्याचा सब क्लॉज 4 नुसार अशा मागणीची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून खर्चाच्या रकमेवरील विवादाबाबत अपील दाखल करण्याचा कालावधी किती. दोन बाबी इथं तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. 185B4 मध्ये कोणतं प्रोव्हिजन येतं आणि तिथे जेव्हा विवाद होईल तेव्हा अपील दाखल करण्याचा कालावधी किती असणार आहे, या दोन बाबी जर तुम्हाला लक्षात आल्या तर हा प्रश्न तुमचा सुटतो. ठीक आहे, तुम्हाला महत्त्वाचं एम्फसाइज काय करायचे, ह्या कलमापेक्षा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ठीक आहे, तुम्हाला कलम जरी एक्झॅक्टली नाही आठवलं तरी जर त्याचं प्रोव्हिजन जरी आठवलं तरीसुद्धा तुम्हाला एक बाब मात्र आठवायला पाहिजे की इथं त्यांनी कालावधी हा विचारलेला आहे. ठीक आहे, कालावधीवरती त्यांनी एम्फसाइज केलं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार महानगरपालिका खात्यांचे विशेष लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती कोण करतो. ठीक आहे, इथं त्यांनी काय विचारलं, अपॉइंटिंग अथॉरिटीबद्दल त्यांनी प्रश्न विचारला. ठीक आहे, याच्या अगोदर आपण जेवढे पण रूल्स वगैरे बघितले त्याच्यामध्ये आपण अपॉइंटिंग अथॉरिटी कोण आहे हे पाठ करून घेतलेलं आहे. आपण आपल्या लेक्चरमध्येच महत्त्वाच्या मेमरी हिंटसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. याचं उत्तर काय नाही रे, राज्य सरकार असं येणार आहे. या व्हिडिओ लेक्चरचा उद्देश तुम्हाला प्रश्न आणि उत्तर सांगणं हा नाही, प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला सांगणं महत्त्वाचं. ठीक आहे, प्रश्न जर तुम्ही बघितला तर भरपूर जण आता हा जो तुमचा महानगरपालिका अधिनियम आहे तो करण्यासाठी तुम्ही बहुतेकदा ती मराठीची जी बेअर ॲक्टची PDF आहे, जवळपास 500 पानांची PDF आहे, ती रेफर करसाल. त्याच्यामधली जर तुम्ही लँग्वेज बघितलं तर खूप किचकट कॉम्प्लेक्स लिगल लँग्वेज त्यांनी त्याच्यामध्ये वापरली. प्रश्नांचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर इझी लँग्वेजमध्ये प्रश्न आहे. ठीक आहे, काही जणांना हे सुद्धा थोडे अवघड वाटू शकतात. ते तुमच्या क्षमतेवरती डिपेंड आहे की तुम्हाला ते कसे वाटतात. पण जर आपण इन जनरल बघितलं तर त्या बेअर ॲक्टची जी लँग्वेज आहे त्याच्यापेक्षा ही तुमची प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते खूप इझी स्वरूपाचं आहे. आपण आपल्या बॅचमध्ये काल 21 तारखेला तुम्हाला ह्या 121 पानांच्या नोट्ससुद्धा 211 पानांच्या आपण तुम्हाला हे तुमचं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जो आहे त्याच्यावरती नोट्ससुद्धा शेअर केलेल्या आहे. ठीक आहे, महत्त्वाचं काय की तुम्हाला या गोष्टी सोप्या करून देण्याचा आपला उद्देश असतो. ठीक आहे, पुढे काय विचारतात ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार अर्जदाराने भौतिकदृष्ट्या चुकीची माहिती दिल्याच्या आधारावर इमारत उभारण्याची परवानगी रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे. ठीक आहे, इथं परत त्यांनी अधिकार कोणाला या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला, ज्याचं उत्तर आपलं आयुक्त असं येणार आहे. ठीक आहे, हे प्रश्न तुमचे KDMCच्या एक्झामला त्यांनी विचारलेले होते. पुढे काय विचारतात ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 4 अन्वये विहित केलेल्या महापालिका प्राधिकरणांतर्गत काय येत नाही, तर जिल्हाधिकारी येत नाही. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची. ठीक आहे, महत्त्वाचं काय कलमांपेक्षा तुम्हाला त्या कलमामध्ये त्यांनी काय प्रोव्हिजन दिलं ते लक्षात ठेवण्याचं जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे काय सांगतात ते कलम 178(1) चे उल्लंघन करून कोणत्याही जागेवर जलदोत संडास किंवा शौचकूप बांधले असल्यास आयुक्त ते कधी बंद करू शकतात. ठीक आहे, तर इथं तुम्हाला परत एक जो कालावधी असणार आहे तो कालावधी लक्षात ठेवणं महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही कोणकोणत्या गोष्टीवरती फोकस करणार आहे, जिथं जिथं तुमच्या अधिकारी वर्ग येणार आहे, जिथं जिथं तुमचा कालावधी येणार आहे. ठीक आहे, आपण वारंवार सांगत असतो जे तुमचे जनरलाइज विधान असतात ते पाठ करायचे नसतात, तुम्हाला फॅक्च्युअल विधानं पाठ करायचे असतात. ठीक आहे, त्याच्यावरती तुमचा प्रश्न फ्रेम होत असतो. ठीक आहे, पुढे काय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 20 नुसार स्थायी समितीची रचना काय. आता बहुतेकदा होतं काय ना, यूट्यूबवरती तुम्हाला जे पण बाकीचे वगैरे आहे आपण ठीक आहे चिकलफेक नाही करत, पण जे लेक्चर होतात तर जनरली त्याच्यामध्ये ते काय करतं MPSCने जे PYQ विचारले त्याच्यावरती ते कंटेंट घेतात. पण MPSC आणि सरळ सेवेमध्ये फरक आहे. तुम्हाला सरळ सेवेचे PYQ बघणं गरजेचं आहे. इथं हा प्रश्न तुमचा त्या अनुषंगाने जातो MPSCच्या. पण आतापर्यंत आपण 6-7 प्रश्न बघितले, त्याच्यापैकी एक प्रश्न हा तुमचा त्या अँगलने विचारला.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 20 नुसार स्थायी समितीची रचना काय आहे असं त्यांनी विचारलं तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. 16 पालिका सदस्य त्याच्यामध्ये असतात. पुढे काय म्हणतात ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार आयुक्त परिसर रिकामा करण्याची सूचना मागे घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्या जागेचा ताबा पुन्हा देऊ शकतात जोपर्यंत त्यांच्यामध्ये कोणत्याही डॅश डॅशमुळे भोगवट्याच्या सारता त्याच शर्ती चालू ठेवणं अव्यवहार्य वाटत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी हे उत्तर दिले. या बाबी आपण जेव्हा लेक्चर घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होतील. आता हे तुम्हाला वाचायला किचकट वाटू शकतं, समजायला किचकट वाटू शकतं, पण सर्वांना माहिती आपण जेव्हा लेक्चर घेतो त्याच्यानंतर तुमचा कंटेंट हा खूप इझी स्वरूपाचा होत असतो. आपण त्या पद्धतीने त्याला डिस्कस करत असतो, त्या पद्धतीने आपण ते तुमच्याकडून करून घेत असतो. आपल्या बॅचचे जे पण MCQ येतं त्याच्यामध्ये तुमचा स्ट्राईक रेट हा 95 ते 100% आसपास आहे. तो याच कारणामुळे की आपण गोष्टी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला करून देत असतो. ठीक आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाअंतर्गत परिवहन उपक्रमाच्या खात्यांशी संबंधित तरतूद डॅश डॅश कलम अंतर्गत प्रदान केलेली आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला एक्झॅक्टली कलम माहिती असणं अपेक्षित आहे. इथे आपण भरपूर सारे प्रश्न बघितले आणि त्याच्यापैकी त्यांनी एक प्रश्न हा कलमावरती विचारला. ठीक आहे, म्हणजे काय तुम्हाला कलमसुद्धा पाठ करायचे पण त्याची अतिशयोक्ती नको आहे तुम्हाला. म्हणजे सगळेच कलम पाठ करायचे का हा अधिनियम खूप जास्त मोठा आहे तर सर्वचे सर्व कलम पाठ करणं अपेक्षित नाही आहे. तुम्हाला ठराविक कलम पाठ करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला प्रकरणंसुद्धा पाठ करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तुमचे आता जो सहाय्यक आयुक्ताचा पेपर होणार आहे त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रश्न या अधिनियमावरती विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर या अनुषंगाने याचं उत्तर काय येणार आहे 2 असं याचं उत्तर येणार आहे. पुढे काय म्हणतात ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार महानगरपालिकेच्या मालकीच्या कोणत्याही पैशाच्या गुंतवणुकीतून निर्माण होणारे सर्व स्वारस्य आणि नफा डॅश डॅशमध्ये जमा केले जातील तर नगरपालिका निधी असं त्याचं उत्तर असणार. पुढे काय म्हणतात ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 351 नुसार परिवहन उपक्रमाच्या कामकाजाच्या संदर्भात महानगरपालिकेला प्राप्त होणारे सर्व पैसा एका निधीमध्ये जमा केले जातील ज्याला पुढील नाव दिलेलं आहे. निधीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी 2-3 प्रश्न विचारले. ठीक आहे, तर इथं उत्तर तुमचं शहर परिवहन निधी येणार आहे. या बाबी तुम्हाला आत्ता सांगतोय थोड्या किचकट वाटू शकता कारण काय कंटेंट नवीन असल्यानं ते वाचायला जड जातं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला सोप्या होतील. मला फक्त तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप इथं सांगायचं आहे. ठीक आहे, निधीवरती आपल्याला फोकस करायचं आहे. जे तुमचा अधिकारी वर्ग जिथं जिथं येणार आहे तिथं तुमची कालावधी टाईम पिरियड जिथं जिथं येणार आहे त्या गोष्टी आपल्याला एम्फसाईज करायच्या आहे. ठीक आहे, परत त्यांनी स्थायी समितीवरती तुम्हाला प्रश्न विचारला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 95 नुसार आयुक्तांनी तयार केलेला उत्पन्न व खर्चाचा अंदाज कोणाच्या समोर ठेवायचा असतो. ठीक आहे, तर स्थायी समितीच्या समोर तो ठेवायचा असतो. म्हणजे काय तुमच्या समित्या सुद्धा महत्त्वाच्या आहे त्यासुद्धा आपल्याला बघाव्या लागणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 14A नुसार निवडणुकीच्या वेळी मतदारांची तोतेयागिरी टाळण्यासाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो राज्य निवडणूक आयोगाला आहे. ठीक आहे, म्हणजे अधिकार कुणाकडे आहे या बाबी तुम्हाला एम्फसाईज करायच्या. ठीक आहे, कोणता अधिकार कुणाकडे या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे कोणत्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तुमचा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये 268 अन्वये नोटीस दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीने इमारत रिकामी करण्यास नकार दिल्यास आयुक्त काय कारवाई करू शकतात. आता हा असा प्रश्न आहे तुमचा जर तुम्हाला कंटेंट सुद्धा माहीत नसेल तरी सुद्धा हा तुमचा सुटू शकतो. पोलीस अधिकाऱ्याला त्या व्यक्तीला परिसरातून काढून टाकण्याचे निर्देश देणे हे त्याचं उत्तर असणार आहे. याचा अप्रोच वगैरे कसा लावायचा ते आपण बॅचमध्ये नंतर शेवटी हा जेव्हा आपलं लेक्चर कंप्लीट होईल तेव्हा आपण ते डिस्कस करू. ठीक आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 8 नुसार पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या संबंधात प्रथम अपील अधिकारी पदाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर मी हे तुम्हाला बॅचमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा अपील करणार आहे तो अपिलाचा जो अधिकारी असणार आहे ज्याने निर्णय दिला त्याच्यापेक्षा तो वरिष्ठ दर्जाचा पाहिजे. आपला हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आपला शिकून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी तुमच्याकडून भरपूर सारे कलम पाठ करून घेतले. ठीक आहे, वर्गामध्येच आपल्या क्लासमध्येच लेक्चर चालू असतानाच आपण भरपूर गोष्टी पाठ करून घेत असतो. या गोष्टी तुम्हाला आता खूप सोप्या वाटायला पाहिजे. ठीक आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार लोकांच्या सोयीसाठी जलद संडास आणि मोत्र्या कोण पुरवतो आणि त्याची देखभाल कोण करतो. ठीक आहे, तर या संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचं सॅनिटेशनचा चॅप्टर सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इथं त्याचं उत्तर आयुक्त असं येणार आहे. त्याच्या तुम्ही महानगरपालिका अधिनियम जर बघितला त्याच्यामध्ये खूप सारे प्रकरणे आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी डिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे, तर सॅनिटेशन हा चॅप्टर आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कोणत्याही व्यक्तीच्या
महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या कोणत्याही करारात तिचा स्वतःचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही भाग किंवा हितसंबंध असेल तर डॅश डॅश होण्यासाठी अपात्र ठरवली जाईल. काय महापालिका अधिकारी किंवा कर्मचारी. या बाबी आपण जेव्हा लेक्चर घेऊ तेव्हा तुम्हाला जास्त क्लिअर होणार आहे. ठीक आहे. पुढे काय. ठीक आहे, त्यांनी परत हा तुमचा राईट टू सर्व्हिस ॲक्टवरती प्रश्न विचारला. ह्या गोष्टी आता तुम्हाला सोप्या वाटायला पाहिजे. ठीक आहे. परत त्याच्यावरतीच प्रश्न आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 362 नुसार वार्षिक प्रशासन अहवाल आणि परिवहन उपक्रमाच्या खात्यांचे विवरणपत्र कोण तयार करतो. तर परिवहन व्यवस्थापक असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. ट्रान्सपोर्टचा चॅप्टर तुम्हाला त्याच्यामध्ये तो त्या गोष्टी आपण लेक्चर घेताना बघणार आहोत. ठीक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 157 नुसार महानगरपालिकेचे नाले वेळोवेळी योग्यरित्या डॅश डॅश केले जातील. धुतलेले, स्वच्छ केले आणि रिकामे केले जातील. या प्रश्नाला तुम्हाला काय म्हणता ना, तुम्ही डिग्रीपर्यंत जो अभ्यास केला तो पुरेसा आहे हे असे प्रश्न सोडवायला. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाठ करण्यास अपेक्षित नसतं आणि या अशा गोष्टी मी तुम्हाला बॅचमध्ये सुद्धा वारंवार सांगत असतो. या गोष्टी तुमच्या पाठांतराच्या नसतात, या तुमच्या जनरल रीडिंग, जनरल कॉम्प्रेन्शनचा हा पाठ तुमचा असतो. ठीक आहे. पुढे काय. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 77 नुसार आयुक्त महापालिकेच्या वतीने स्थावर मालमत्ता कशी मिळू शकतात. त्याचं उत्तर काय असणार आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या अटी आणि किमतीसह कराराद्वारे. ठीक आहे. या गोष्टी आपण लेक्चर घेताना अजून डिटेल पद्धतीने डिस्कस करू. पुढे काय. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार प्रत्येक प्रभागाची अधिकृत प्रभाग यादी काय बनते. ठीक आहे. विधानसभा यादीचा मुद्रित आणि अधिप्रमाणित भाग. ठीक आहे. थोडासा अवघड किंवा कचकट वाटतो हा प्रश्न आपल्याला वाचायला, तर हा प्रश्न तुमचा इझी होऊन जाईल जेव्हा आपण लेक्चर घेणार आहोत. पुढे काय. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अधिनियम क्रमांक. ठीक आहे. या अधिनियमांतर्गत महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोणतीही नवीन पदे ही कोणत्या प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय निर्माण केली जाणार नाही. त्याचं उत्तर काय असणार आहे. राज्य सरकार असणार आहे. ठीक आहे. एक बाब तुम्हाला लक्षात आली असणार आहे. ज्यांच्याकडे पॉवर आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारले. टाईम पिरियडवरती त्यांनी प्रश्न विचारला. निधीच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला. त्यांनी सॅनिटेशनवरती सुद्धा फोकस केलेला आहे. ठीक आहे. किंवा मग इमारत वगैरे त्या गोष्टी जर झाल्या तर त्याच्यावरती सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. आता मागचं आपण एक कलमासंदर्भात एक प्रश्न बघितला होता आणि आता इथे एक आपण कलम, त्यांनी डायरेक्ट कलम विचारलंय तुम्हाला, म्हणजे ते पाठ असणं अपेक्षित आहे. स्थायी समितीनं अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणं हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कोणत्या कलमांतर्गत येतं. ठीक आहे. त्याचं उत्तर इथं कलम 96 असणार आहे. ठीक आहे. एक बाब लक्षात घ्या. तुमच्या जो पेपर होईल सहाय्यक आयुक्ताचा त्याच्यामध्ये जेवढे पण 7-8 किंवा 10 प्रश्न येतील या अधिनियमावरती त्याच्यापैकी हार्डली 1 ते 2 प्रश्न हे तुमचे डायरेक्टली अशा स्वरूपाचे असतील. बाकी प्रश्न हे तुम्हाला प्रोव्हिजनवरती ते जास्त फोकस करणार आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते संयोजन हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत योग्य नाही असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तो खूप टफ स्वरूपाचा असतो. कारण की तुम्हाला बाकीचे 3 विधानं माहिती असणं गरजेचं असतं आणि एक विधान हे तुमचं चुकीचं आहे हे एक्झॅक्टली कळणं गरजेचं असतं. तुम्हाला एक्झॅक्टली कळलं पाहिजे की याच्यामध्ये काय चुकीचं आहे. इथं तुमचं काय म्हणताय ना, हा प्रश्न खूप टफ कॅटेगरीचा असतो. इथं उत्तर तुमचं 1 क्रमांकाचं असणार आहे. ठीक आहे. पुढे काय. बाजार आणि कत्तलखाने हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कोणत्या प्रकरणांतर्गत हाताळले जातात. मी तुम्हाला सांगितलं या तुमच्या अधिनियमांतर्गत खूप सारे चॅप्टर्स आहे, प्रकरण आहे. ते प्रकरणं सुद्धा तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे. इथं बाजार आणि कत्तलखान्यावरती त्यांनी प्रश्न विचारला. त्याचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 असं येणार आहे. हे प्रकरण सुद्धा आपण बॅचमध्ये पाठ करून घेऊयात. पुढे काय. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 105 अंतर्गत नगरपालिका खात्यांची साप्ताहिक तपासणी आणि लेखापरीक्षा कोण करणार व कोणाला अहवाल देणार या संबंधीचा योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तर त्याचं उत्तर इथं ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. या व्हिडिओ लेक्चरचा उद्देश तुम्हाला उत्तर सांगणं हा नव्हता, तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप सांगणं हा या लेक्चरचा उद्देश होता. ठीक आहे. हे आपलं ॲप आहे आणि आपल्या ॲपवरती 25 तारखेला आपण टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्ताची. ठीक आहे. त्या अगोदर आपली बॅचसुद्धा आहे. बॅचमध्ये आपण खूप जास्त सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी करून दिलेल्या आहे. तुम्ही आपले डेमो लेक्चर बघा. आपलं डेमो लेक्चर एक ट्री कन्झर्वेशन ॲक्टचे लोकसेवा हक्क अधिनियमावरती सुद्धा मी एक 10-15 मिनिटाचा व्हिडिओ टाकला आहे. स्कीमचा सुद्धा टाकला आहे. ठीक आहे. मला जेवढं तुम्हाला टाकता येईल तेवढं टाकले. तेवढे तुम्ही डेमो लेक्चर बघा. त्यानंतर ठरवा तुम्हाला बॅच घ्यायची नाही घ्यायची. माझा ID देतो तुम्हाला टेलिग्रामचा @current. ठीक आहे. 073 हा माझा टेलिग्राम ID आहे. जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर तुम्ही याच्यावरती मला मेसेज करू शकता. NMC बॅच डिटेल्स म्हणून या स्वरूपात तुम्ही मेसेज करायचा. ठीक आहे. तर तुम्हाला डिटेल्स भेटून जातील आणि इथून पुढे तुम्ही आता अभ्यासाला
जास्त प्रायोरिटीज करणं गरजेचं आहे. इथून पुढे जवळपास मला वाटतं 40 ते 45 दिवसामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. त्यांनी 1 तारखेपर्यंत तुम्हाला जो कालावधी आहे तुमचा फॉर्म भरण्याचा तो वाढवून दिला आहे. त्या अनुषंगाने तुमचा पेपर 1 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने तुम्ही आता पहिले टेक्निकल हा सिलेबस स्वतः जरी करत असला तरीसुद्धा तुम्हाला सुरुवातीला टेक्निकल हा जो पार्ट आहे तो संपवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा नॉन टेक्निकलच्या गोष्टी तुम्हाला रिवाईज करायच्या आहेत. ठीक आहे. तर